ही बघा वाफळलेली गरमागरम पावभाजी. हिच्यासमोर हॉटेलमधील पावभाजीही फिकी पडेल आणि बनवायला एवढी सोपी की रोजच बनवाल. नमस्कार, आज मी घेऊन आली आहे सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट पावभाजी. अशा सिक्रेट पद्धतीने आपण आजची रेसिपी बनवणार आहोत. ती बनवायलाही खूप सोपी आणि टेस्टी खूप छान लागेल. कोणतीही आर्टिफिशियल फूड कलर न वापरता आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया. झटपट पावभाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये आपण 2 चमचे बटर घेतलेलं आहे. बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये 1 चमचा आपण तेल ॲड करायचं आहे. बटरमध्ये तेल हे यासाठी टाकायचं आहे की फक्त बटर टाकलं तर बटर जळण्याची शक्यता असते, म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण 2 कापलेले कांदे टाकायचे आहेत. ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. कांदा व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा आहे, तोपर्यंत तो हलवत राहायचा आहे. बघा व्यवस्थित कलर चढत आलेला आहे कांद्याला. कांदा एकदा व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. तीही त्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत 2 टोमॅटो. जेवढे आपण कांदे घेतलेले आहेत तेवढेच टोमॅटो बारीक चिरलेले टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर आपण मसाले ॲड करूया. त्यासाठी आपण अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा तिखट टाकूया. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर पावभाजी मसाला टाकायचा आहे 2 चमचे. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडर टाकल्याने आंबूसपणा येतो, थोडासा पावभाजीला आंबटपणा येतो. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतूया आणि थोडंसं मसाले शिजून देऊया. पाणी ओतल्यानं काय होतं, जे ड्राय मसाले टाकले ते खाली लागत नाहीत आणि टोमॅटोही शिजलं जातं पाण्यामुळे. त्यामुळे थोडंसं पाणी ओतायचं आहे. बघा आता मसाले टोमॅटोबरोबर व्यवस्थित शिजले जात आहेत. व्यवस्थित तेल सुटायला लागले. आपण याच्यात अजून थोडंसं पाणी ओतूया, म्हणजे अजून टोमॅटो शिजले जातील. पुन्हा एकदा हलवून घेऊया. 5 मिनटं हे असं शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून तेल सुटेल टोमॅटोला. बघा व्यवस्थित तेल असं सुटलेलं आहे, म्हणजे टोमॅटो आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता व्यवस्थित हलवून घेऊया आपण हे. आता याच्यात आपण भाज्या टाकूया. यासाठी मी 2 बटाटे घेतलेले काप केलेले, ते ॲड करूया. त्यानंतर 1 शिमला मिरची घेतलेली आहे कापून, तीही ॲड करूया. त्याच्यानंतर फ्लावर 1 कप घेतलेला आहे आणि कलरसाठी इथे मी बीटरूट वापरलेला आहे. 2 बीटरूट कापून वापरायचे आहेत. 1 कप वाटाणे वापरायचे आहेत. आता आपण अर्धा चमचा मीठ टाकूया. मीठ जरा विचार करूनच टाकायचं आहे इथे, कारण ह्याच्या आधीही आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे थोडंसं टाकायचं आहे मीठ. व्यवस्थित हलवून घेऊया आणि पाणी ओतूया. जेवढ्या भाज्या बुडतील एवढ्याच लेवलमध्ये फक्त पाणी टाकायचं आहे. एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर आपली भाजी पातळ होण्याची शक्यता असते. आता झाकण लावूया कुकरला आणि 4 शिट्ट्या मंद आचेवर करायच्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया. बघा व्यवस्थित कलर किती छान आलेला आहे. बीटरूटने खूप छान कलर येतो. आर्टिफिशियल कलरची अजिबात गरज नसते. आता आपण हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. बघा व्यवस्थित बारीक झालेली आहे. आता यावर तडका नाही दिला तरी चालेल, तुम्ही अशीही पावभाजी खाऊ शकता, पण तडका दिल्याने ती अजून छान दिसते. त्यासाठी आपण एका छोट्याशा पॅनमध्ये थोडंसं बटर ॲड करूया. त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे. त्याबरोबरच आपण कसुरी मेथी थोडीशी भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकूया आणि याचा वरून तडका आपण पावभाजीला देऊया. आपली झटपट पावभाजी तयार झालेली आहे. बघा किती कमी वेळात आपली पावभाजी तयार झालेली आहे. कलर किती सुंदर आलेला आहे. झटपट टेस्टी मसालेदार पावभाजी जरूर बनवा.
रेसिपी आवडली आणि माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याच्या पुढचं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि सगळ्यांना आनंदाने नवनवीन रेसिपी खाऊ घाला. थँक्यू फॉर वॉचिंग टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ. बाय बाय.